अर्थसंकल्प 2022 अर्थातच केंद्राने अर्थसंकल्प 2022 जे आहे ते जाहीर केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे अर्थसंकल्प 2022 कशा प्रकारचा आहे आणि त्यामध्ये सर्वसामान्यांचा काय फायदा आणि काय तोटा होतोय त्या संदर्भात आज आपल्या स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी सीए निलेश पाटील जे आपल्या सोबत आहेत त्यांचं या बजेट 2022 संदर्भातलं काय मत आहे ते आपण आता जाणून घेऊया। केंद्रीय अर्थसंकल्प 2022 जे आहे आता जाहीर झालेला आहे, तर सर काय सांगाल की हे बजेट नक्की कशा प्रकारचं आहे बजेट 2022? जनरली बजेट हा देश कुठल्या दिशेने चाललेला आहे त्या संदर्भात एक त्याची रूपरेषा बजेटच्या माध्यमातून आपल्याला दरवर्षी मिळत असते आणि त्यातून कळत असते की देशाची परिस्थिती कशी आहे, स्थिती कशी आहे, आर्थिकदृष्ट्या आपण कुठल्या वाटचालीवरती आहोत याचं एक दिशानिर्देशक थोडक्यात आपल्याला बजेट जे केंद्रीय बजेट जे असतं ते असतं। बजेटबद्दल एक थोडंसं मला पूर्ण करण्यापूर्वी मला मांडावं लागेल। बजेट केंद्राचा बजेट असतो जो काल डिक्लेअर झाला आहे त्याला केंद्राचं युनियन बजेट असं म्हणतात, जो केंद्रीय अर्थसंकल्प असतं। कारण की आपल्या देशाचं जे प्रशासन म्हणा किंवा देशाची जी राज्यव्यवस्था आहे ती अशी मल्टी लेअरमध्ये राज्यव्यवस्था आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी या केंद्रीय पातळीवरती केल्या जात नाहीत। काही गोष्टी या केंद्रीय पातळीवरती करायच्या असतात, काही गोष्टी या राज्य पातळीवरती करायच्या असतात आणि काही गोष्टी या अगदी ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे महानगरपालिकांपासून ग्रामपंचायतींपर्यंत, तर त्याच्यामध्ये या सगळ्या ॲक्टिव्हिटीजची विभागणी असते आणि त्यानुसार प्रत्येकाचा स्वतःचा एक अर्थसंकल्प असतो। त्यामुळे हा केंद्राचा अर्थसंकल्प मोरॉरलेस देशाचं दिशा ठरवतो। त्याच धर्तीवर म्हणा किंवा त्याच थॉटलाईनवरती राज्यांचा अर्थसंकल्प प्लान होतो आणि त्याच धर्तीवरती जसं आम्ही महानगरपालिका क्षेत्रातून येतो तो महानगरपालिकेचा अर्थसंकल्प असतो, त्याला दिशा देण्याचं काम नक्कीच केंद्रीय बजेट करतो असं माझं मत आहे। आणि ओव्हरऑल जर का तुम्ही म्हणाल की या आजच्या बजेटमधनं किंवा काल जो डिक्लेअर झाला त्या बजेटमधनं सर्वसामान्यांना काय मिळालं तर थोडंसं मी असं म्हणेन, कारण की मी ग्राउंड लेवलचं एक सामाजिक कार्यकर्ताही असल्या कारणाने लक्षात येते की सर्वसामान्यांच्या हाताला फार काही लागलेलं नाही आहे। म्हणजे सर्वसामान्यांच्या हाताला जेव्हा मी विचार करतो की कोविड नंतरची सिच्युएशनमध्ये लोक उभं राहण्याचा प्रयत्न करतात तेव्हा महागाई भरमसाठ वाढलेली आहे, प्रत्येक गोष्टीचे दर वाढलेले आहेत। म्हणजे अगदी सगळ्यांना माहिती आहे पेट्रोल फ्युएल डिझेल हे तर कॉमन गोष्ट आहे की ज्यांनी 100चा आकडा पार करून गेलेला आहे, पण एक साधारण अशा पण कुठल्याही गोष्टी तुम्ही खरेदी करायला एखाद्या दुकानात जा आणि एक अंदाज लावा की 3 वर्षापूर्वी जी गोष्ट 100 रुपयाला सहज मिळू शकत होती ती आज 200-250च्या पलीकडे गेली आहे। म्हणजे अगदी स्टीलपासून सिमेंटपासून ते छोट्या ते मोबाईलच्या कवरपर्यंतचे रेट्स जे आहेत ते वाढलेले आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य माणूस हा भरडला जातो आहे, त्याला बजेटकडनं अपेक्षा असतात की त्याच्या हाताला काहीतरी चांगलं लागेल, काहीतरी सुधारणा येतील किंवा एक टॅक्स पेअर असतो, टॅक्स पेअरची अपेक्षा असते की मी टॅक्स देतोय तर मला त्याच्या बदल्यात सुविधा काय मिळतंय का, देश काय मला सुविधा देतोय का, याचं एक ओव्हरऑल समजण्याचा प्रयत्न केला तर माझी थोडीशी निराशा झाली असं म्हणू शकता। आणि एक ग्रॉस लेवलवरती जर का म्हणायचं झालं तर मी म्हणेन की हा कॅपिटलिस्ट इंटेन्सिव्ह म्हणजे ज्याला भांडवलदार धार्जिण बजेट असं म्हणतात त्या पद्धतीचा तो बजेट आम्हाला जाणवतोय। एका बजेटनी काही होत नसतं, महत्त्वाची थॉटलाईन असते। म्हणजे काय आजचीच परिस्थिती नाही आहे, ही तर गेल्या वर्षी पण तशीच परिस्थिती आणि त्याच्या आधी पण गेल्या 2-4 वर्षापासून तसंच एक कल दिसतो आणि आता तर गेल्या कालच्या बजेटमध्ये 25 वर्षाचं विजन मांडलेलं आहे। म्हणजे या गव्हर्नमेंटला 7 वर्ष दिली आपण हातामध्ये, म्हणजे मागची 5 वर्ष त्यांनी पूर्णपणे BJPचं गव्हर्नमेंट आहे केंद्रात, पूर्णपणे बहुमताने लोकांनी अजून जास्तीचं बहुमत दिलं पुढच्या टर्ममध्ये, त्याचे पण 2 वर्ष उलटलेली आहेत। तर तुम्ही अजून काय 20-20, 25-25 वर्षाची स्वप्न दाखवता, तुम्ही आज काय करताय, आत्ता काय करताय ते फार महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे त्याच्यात त्यांना काही फार मला आढळलेलं नाही आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं निराशाजनक बजेट याला नक्कीच म्हणता येईल असं एक टेंटेटिव्ह आहे। आणि बाकी आपण मग डिटेलमध्ये आपण ज्याप्रमाणे काल जे बजेट मांडलं अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प जे मांडण्यात आलं त्यामध्ये असं देखील सांगण्यात आलेलं आहे की या बजेटमधून 25 वर्षांचा जो काही आहे तो पाया, भारताचा पाया असा मिळाला जाईल असं म्हटलेलं आहे। भारताला 25 वर्षांचा पाया मिळेल, तर या संकल्पनेशी तुम्ही किती सहमत आहात? मला ते पहिलं भाषण 2014चं अजूनही आठवतं आहे। म्हणजे 2014चा जो पहिला अर्थसंकल्प म्हणजे आधीच्या सरकारने मांडल्यानंतर रिवाईज अर्थसंकल्प इलेक्शन झाल्यानंतर सरकार मांडल्यानंतर जून महिन्यामध्ये एक जेव्हा रिवाईज त्याच्यावरती जेव्हा जे संसदेत चर्चा झाली
त्यावेळी मला आठवतंय की 2024ची चर्चा झाली होती, 2020ची चर्चा झाली होती. त्यावेळी 2024मध्ये काय करणार आहेत, अगदी नितीन गडकरींनी फार इम्प्रेस करून टाकलं होतं आम्हाला, की त्यांनी त्यावेळी जे त्यांनी ते टार्गेट दिलं होतं, अगदी त्यांनी इमिजिएट 1,00,000 कोटींची कामं रस्त्यांची सुरू करतोय वगैरे वगैरे. अशा बऱ्याच गोष्टी ह्या 2014 पासून आपण ऐकत आलो. ही जुमलेबाजी याला म्हणतात, की ही फक्त खूप छान भाषण करतात ही मंडळी. म्हणजे ह्यांचं भाषण आहे ना, ते जेव्हा बजेट चाललं का ते भाषण ऐकत राहावं असं वाटतं लोकांना, पण जेव्हा आकडेवारी हाताला येते ना त्यावेळी खूप निराशा होते. म्हणजे आकडेवारी सांगायची झाली तर जस्ट माहितीसाठी हा मागचा बजेट म्हणजे आता काल जो डिक्लेअर झाला तो जवळपास 39 लाख कोटीचा आपला अर्थसंकल्प आहे. आणि त्याच्यात भरपूरशा गोष्टींच्या फक्त अनाऊन्समेंट असतात आणि त्याच्यात एक्झॅक्ट काय करायला जातात तर तिथे बऱ्याचदा काही सापडतच नसतं एक्झॅक्ट काय. अनेक योजनांना तुम्ही वेगवेगळी नावं ही मंडळी देतात आणि खूप इम्प्रेसिव्ह नावं असतात त्याला, आणि त्या योजना पण ते डिक्लेअर करतात. पण तुम्हाला लक्षात येत असेल की प्रत्येक योजनेच्या मागं किंवा त्या आम्ही हे करणार आहोत, आम्ही इतके रस्ते बांधणार, आम्ही हे इन्फ्रास्ट्रक्चर, आम्ही ती सुविधा, आम्ही हे करणार ते करणार, आणि ही कसल्या माध्यमातून करणार तर ही PPP माध्यमातून करणार. आता PPP हा शब्द अनेकांना कळतच नाही. हा PPP काय प्रकार असतो तर PPPचं असतं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या कॉन्सेप्टमध्ये. याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही आज आपण इथून मुंबईहून आपल्याला जर का पुण्याला जायचं आहे तर आपण एक्सप्रेसवेनी जातो. एक्सप्रेसवेनी जाताना आपण काय भरतो, आपण टोल भरतो. तर PPP म्हणजे तेच असतं की प्रायव्हेट पार्टनर घेतलं तुम्ही शासकीय इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आणि मग तो पार्टनर त्याचा खर्च भागवण्यासाठी टोल लावतो, मग तो आपण भरतो. मग आता मला पुण्याला जायचं असेल, ठीक आहे, मी एक्सप्रेस वे नाही वापरणार, मग मी जुना रस्ता वापरणार, मला त्याच्यावर पण टोल द्यायला लागतो. म्हणजे आम्हाला टोलच द्यायचं म्हणजे आमच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये. आता जसं आपलं उदाहरण घ्या, नवी मुंबई विमानतळ जे सुरू आहे काम, PPP म्हणजे कोण, आता अदानीच्या घशात गेलेलं आहे ते. उद्याला JNPT प्रॉफिटेबल चाललेलं व्हेंचर आहे, पण अदानीच्या घशात घालायचं टार्गेट आहे. अजून असे अनेक प्रकल्प रेल्वेला प्रायव्हेटाईज करायचा प्रयत्न करतात. म्हणजेच काय करणार, कुठल्या तरी भांडवलदाराच्या हातात देणार, मग तो त्याच्या हिशोबाने दर आकारणार. आता मी काल माझ्या मिसेसचं मोबाईल रिचार्ज मारला. मी याच्या आधी रिचार्ज मारताना 599चं मी शोधत बसलो, तो 599चं पॅकेज आहे कुठे, तो सापडलाच नाही. तो 666 गेला. म्हणजे सडनली त्याचे ₹150 वाढले त्याच 84 डेजसाठी. म्हणजे ही गोष्ट आहे, ही भांडवलदारी शाही जी प्रकार आहे हा इथे या दिशेने देश चाललेला आहे. आणि ज्या काही जबाबदाऱ्या असतात, कसं असतं यांचं केंद्र जे आहे ना, आपण सरकार जे स्थापन करतो ते देश चालवायला स्थापन करतो आणि देश चालवायचा असतो. देश चालवताना त्याच्यातली संसाधनांचा देश मालक असतो. देश म्हणजे कोण, आपण आपले रिप्रेझेंटेटिव्ह तिथे दिलेले आहेत. म्हणजे इथं असलेली जमीन त्याचे मालक कोण आहेत, ह्या पूर्ण देशाच्या जमिनीचे मालक आपण आहोत. घटनेने आपल्याला मालकत्व दिलेलं आहे. हे जे आपण निवडून दिलेले पंतप्रधानांपासून मंत्रिमंडळ असतील किंवा आमदार खासदार आहेत, हे विश्वस्त आहेत. आणि हे प्रशासकीय सोकॉल्ड IAS IPS अधिकारी जे काही कर्मचारी वर्ग आहेत हे आपले नोकर आहेत, हे सेवक आहेत. ह्यांनी सेवा द्यायची, त्याच्याबद्दल त्यांना पगार मिळतो. मालक कोण, आपण आहोत. पण मग आपली ही संसाधनं, मग अगदी ती कोळशापासून, कोलपासून असो किंवा खनिजांपासून असो किंवा रस्त्यांपासून असो किंवा अगदी इलेक्ट्रिफिकेशन वेगळ्या माध्यमातून जी काही संसाधनं आहेत ना नॅचरल, त्याचे मालक आपण आहोत. पण PPPच्या नावाखाली हे भांडवलदारांच्या घशात ओतलं जात आहे. आणि मग तीच सेवा घेण्यासाठी आम्ही टोल भरतो, तीच सेवा घेण्यासाठी आम्ही टॅक्स भरतो. म्हणजे कालच्या बजेटमध्ये जसं मी म्हटलं 39 कोटीचा टोटल बजेट. आता आम्हाला वाटलं 39 कोटीचं, कारण त्यांना ते बजेट पर्सेंटेजमध्ये ना, फिस्कल डेफिसिट GDPच्या इतके टक्के नाही गेलं पाहिजे, तितक्या टक्क्यात बसवलं पाहिजे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आम्ही इतके टक्के ठेवले. आता हे टक्के कमी करायच्या चक्करमध्ये ही मंडळी बजेट फुगवतात. म्हणजे काय होतं, आताचं 39 कोटीचं बजेट, ह्याचं जर का विचारलं की 39 कोटी आहेत का आपल्याकडे खर्च करायला, तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडे जे कर स्वरूपामध्ये जो काही आलेला आहे, म्हणजे जो इन्कमिंग आहे, म्हणजे रेव्हेन्यू म्हणूया, म्हणजे घरात एखाद्या व्यक्ती, विचार करा की तुमच्या घराचं बजेट मांडायचं, आपण याला सोपं करूया की तुमच्या घरामध्ये तुमचे मम्मी बाबा अर्निंग मेंबर आहेत, कमवतात असं अज्युम करूया. तुमचं घर चालवायचं आहे, तर तुमचं घर चालवायला आपण बजेट मांडला. गव्हर्नमेंटने 39 कोटीचं बजेट मांडणार, 39 लाख कोटी. आपण याला सोपं करूया, 39,000चं बजेट मांडला. तर घरामध्ये 39,000चं बजेट केलं की आपण 39,000 रुपये खर्च करणार. आनंद वाटला सगळ्यांना. मग आम्ही विचार केला, अरे माझ्या बाबांचा पगार किती? मग लक्षात आलं माझ्या बाबांचा पगार, आईचा पगार मिळून तर 22,000 रुपये फक्त. मग आता 22,000 रुपये पगारामध्ये 39,000चं घर कसं चालवणार? मग त्याच्यासाठी आम्ही उरलेले 18,000 रुपये कर्जाने घेणार. मग आता हे जर का मी दरवर्षी कर्जाने घेत राहिलो आणि मग त्याचं व्याज कोण फेडणार? मग ते व्याज फेडण्यासाठी मला बाबांना पुन्हा कर्ज घ्यावं लागतं. मग हे सर्कल कधी थांबेल?
येते लक्षात तुम्हाला? म्हणजे मी आज जवळपास 18,000 रुपयाचं कर्ज घेतलं. मला लक्षात आलं मी गेल्या वर्षी पण 15,000 रुपयाचं कर्ज घेतलं होतं. मी पुढच्या वर्षी पण 14,000 रुपयाचं कर्ज ठरवलेलं आहे. मग ह्या कर्जाचाच हप्ता जो व्याज असतो तो जवळपास आज तुम्ही जर का बजेट अलोकेशन बघाल त्यातले 20% म्हणजे फक्त इंटरेस्ट रिपेमेंट करतो आपण टोटल बजेटच्या. म्हणजे त्या 40,000पैकी जवळपास 40,000चे 20% किती झाले? 40चे /5 म्हणजे समोर एक किती झाले बाबा? कॅल्क्युलेशन करा. 40, 20, 10 समवेअर अराउंड 8,000 रुपयाच्या आसपास. 8×40 8,000च्या आसपास आपण फक्त व्याज देतोय. विचार करा. म्हणजे माझे बाबा कमवतात 22,000 रुपये आणि 8,000 तर आम्ही व्याजच देतोय, तरी पण आम्हाला अक्कल येत नाही आहे. आम्ही दरवर्षी कर्ज वाढवतच चाललो आहे. मग अशावेळी माझ्या बाबांची कंबर मोडणार की ते ताठमानेने उभे राहणार, हा विचार करण्याची गरज आहे. जिथं हे बजेट आपल्याला सांगतं आहे की 39 कोटीच्या बजेटमध्ये 18 लाख कोटी जे आहेत हे कर्ज आहे. आणि ह्या कर्जाचे मालक कोण आहेत माहिती आहे का? ह्या कर्जाचे मालक तुम्ही आणि आम्ही आहोत, कारण आपण या देशाचे मालक आहोत. आपलं जनता 130 कोटी 100 कोटींनी ढोबळ कॅल्क्युलेशन केलं. तुमच्या माझ्या डोक्यावरती या बजेटच्या निमित्ताने 18,000 रुपयाचं कर्ज या गव्हर्नमेंटने आपल्या डोक्यावर चढवलं. ते 15 लाख भेटतील का नाही भेटतील देव जाणे, पण 18 लाखाचं कर्ज आपल्या डोक्यावर चढले. गेल्या वर्षी विचाराल तर 15,000 कर्ज. अजून गंमत सांगतो तुम्हाला, गेल्या वर्षीचं हे जे 18 लाख कोटीचं कर्ज आहे ना, याची प्रोव्हिजन किती होती माहिती आहे? म्हणजे बजेटमध्ये सांगताना यांनी मागच्या बजेटमध्ये सांगितलं होतं की आम्हाला 8 लाख कोटीची गरज पडणार आहे. आणि त्या मागच्या बजेटमध्ये 8 लाख कोटीची तरतूद केली होती. आणि ह्या 8 लाख कोटी सडनली 18 लाख कोटी होतात. येथे गंमत म्हणजे 8,000 रुपये कर्ज काढायचं होतं, त्याचा ते 18,000 रुपये करून ठेवलेलं आहे या लोकांनी. आणि हे मागच्या वर्षी पण केले, त्याच्या मागच्या वर्षी गेले 7 वर्ष कर्जच काढत राहिलेत. मी असं नाही की BJPच्या विरोधात आहोत. म्हणजे 2011, 12, 13 मला आठवते जेव्हा नव्याने या सगळ्या गोष्टीत होतो, आम्ही काँग्रेस सरकारवरती पण ताशेरे ओढले होते. त्यावेळी काँग्रेस सरकारने 50,000 कोटीचं कर्जाची तरतूद केली होती की 50,000 कोटी. आता हे किती आहेत? 18 लाख कोटी. मग हे 50,000 कोटीला आम्ही शिवाय घालत होतो काँग्रेसला. आता हे 18 लाख कोटी म्हणजे काँग्रेसच्या खूप भरमसाठ पुढे गेलेली मंडळी आहेत ही. त्याच्यामुळे कुठेतरी हे देशाचं कोरला गडबड करतायत. म्हणजे मला लक्षात येत नाही की याची रिकव्हरी कशी होणार आहे. म्हणजे मी विचार करतो हे पैसे, कर्जाचे पैसे कसे फेडले जातील? माझ्याकडे घरदार आहे, चला मी विचार केला माझ्याकडे फ्लॅट आहे, मी ते पुन्हा कमी व्याजावरती कुठेतरी तारण ठेवेन, त्याचे पैसे तर आणि हे कर्ज फेडेन. मग लक्षात येतं माझी जी शासकीय संपत्ती आहे, म्हणजे माझ्या ज्या शासकीय कंपन्या आहेत, हे कंपन्या पण हे विकायला लागलेत. म्हणजे तुम्ही विचार केला असेल मागच्या वेळी यांनी याचं IPO काढला, हे याला कोणाला तरी BPO मागे आपली भारत पेट्रोलियम विकायला काढली होती, ती सेल विकायला काढली आहे. मागे तुम्ही ऐकलं असेल JNPT विकायला काढली होती. येतं लक्षात ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या मालकीच्या आहेत, त्या प्रॉफिटेबल आहेत. किमान त्याच्यातनं एखादा नफा मिळेल मला आणि त्या नफ्यातनं किमान हे कर्ज थोडेफार का होईना पूर्ण वापरलं जाईल, कमी केलं जाईल. याचं कुठलंही नियोजन या बजेटमध्ये दिसत नाही. हे दुर्दैव आहे. दरवर्षी कर्ज वाढते आपल्यावरती, कारण याला व्हिजनचा प्रॉब्लेम आहे. हे जे 25 वर्ष व्हिजन आहे ना, हे कॅपिटलिस्ट व्हिजन आहे. इथे काही भांडवलदारांना नजरेसमोर ठेवून बनवलेलं व्हिजन आहे. त्याच्याने हे ज्याला म्हणतात हे स्टार्टअप, आम्ही ह्याव करू त्याव करू वगैरे वगैरे, तर हा खूप गोंधळ आहे. कारण की ह्या काही 10-20% लोकांना नजरेसमोर ठेवून बनवलेला बजेट आहे. आपला मोठा पॉप्युलेशन हा ॲग्रिकल्चरवरती डिपेंडंट आहे. मोर दॅन 50% पॉप्युलेशन ॲग्रिकल्चरवर डिपेंडंट आहे. आपला खूप मोठा पॉप्युलेशन जो आहे ना, तो मध्यमवर्गीय आणि त्याच्यापेक्षा कमी वर्गामध्ये मोडतो, ज्याला डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये फंड्स हवेत, रोजगार हवेत. मुलं शिकत आहेत, त्यांना रोजगार नाही आहे, किंवा शिक्षणाची जी पातळी आहे, जो दर्जा आहे, तो दर्जा घेण्याची त्यांची ऐपत आम्हाला ठेवलीच नाही आहे. कारण की शासकीय व्यवस्थेमध्ये तो दिसत नाही. बजेटला अजून एक वेगळ्या अँगलनी पाहण्याचा प्रयत्न केला. किंवा आम्ही जेव्हा विचार करतो की बजेटला आपण म्हणजे आम्ही काय म्हणतात त्याला, पश्चिमात्य देशांकडे किंवा डेव्हलप कंट्रीजला फॉलो करतो वगैरे वगैरे. तर तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सगळ्या डेव्हलप कंट्रीजचा जो बेस आहे ना, तो बेस असतो एज्युकेशन. त्याच्यानंतर त्याचा सेकंड बेस असतो हेल्थ. ह्याच्यावरती ती लोक प्रामुख्याने लक्ष देतात. त्यांचा बजेटचा खूप मोठा पार्ट जो आहे तो त्याच्यावरती अलॉकेट केला जातो. आणि म्हणून ती लोक टॅक्स ठोकून घेतात. तिथे 40% रेंजमध्ये टॅक्स लागतो. तुमचे कोणी NRI मंडळी असेल त्यांना सांगा किती टॅक्स भरतात. ते मोर दॅन 40% टॅक्स भरतात. पण त्याच्या बदल्यात त्यांची हेल्थची काळजी गव्हर्नमेंट घेते, त्यांच्या मुलांच्या एज्युकेशनची काळजी गव्हर्नमेंट घेते. त्यांना कंप्लीट तेव्हा जाऊन तो बेस डेव्हलप होतो. म्हणून ते देश डेव्हलप आहे.
आणि इथं तेच दुर्दैव आहे की आमच्या बजेटमध्ये आम्हाला एज्युकेशन शोधावं लागतं, एज्युकेशनची टक्केवारी शोधावी लागते, आम्हाला हेल्थची टक्केवारी शोधावी लागते. आणि हाच जर मगाशी म्हटलं मी की दिशा देतो, म्हणजे ही केंद्राची विचारसरणी आहे ना, मग राज्य पण तेच फॉलो करतो. म्हणजे राज्याच्या बजेटमध्ये पण तुम्हाला तोच गोंधळ दिसणार आहे. आणि तिथंच काय पालिकेच्या बजेटमध्ये या पालिकेच्या बजेटमध्ये पण तोच गोंधळ तुम्हाला दिसणार आहे. तर कुठेतरी ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे, कुठेतरी याच्याकडे एक सकारात्मक आणि प्रॅक्टिकल सोल्युशन देण्याची गरज आहे. आणि अजून एक शेवटचं मला सजेशन आपल्या माध्यमातून द्यायला आवडेल. वी आर कन्झ्युमर्स. म्हणजे आपला देश आहे ना हा मार्केट म्हणून ओळखला जातो, म्हणून पार पूर्वापार आक्रमणं पण झाली आपल्यावरती आणि इंग्रजांनी 200 वर्ष राज्य केलं ना, ते आपण बाजारपेठ मिळवण्याच्या चक्करमध्ये झालेलं आहे सगळं. आणि आज पण आपण एक खूप मोठी बाजारपेठ आहोत. बाजारपेठ तेव्हाच चालते जेव्हा कन्झ्युमरकडे कन्झ्युम करण्याची ताकद असते, बाईंग पॉवर असते. मग हा कन्झ्युमर कोण आहे? हा इथला 50% क्राऊड जो शेतकरी आहे, जो इथला अराऊंड 80% क्राऊड जो कामगार आहे, कष्टकरी आहे, मध्यमवर्गीय. त्यांची बाईंग पॉवरच जर का तुम्ही काढून टाकाल तर देश कसा चालणार आहे? म्हणजे ही मंडळी, श्रीमंत होणारी मंडळी तरी किती लेवलवर जाऊन त्यांचा कुणी माल विकत घेण्याच्या लायकीचेच नाही राहिले, तर कसं देश पुढे जाईल? तर कुठेतरी याच्यावरती खूप कोरली विचार करण्याची गरज आहे, जी होताना दिसत नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की यावरती सगळ्यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आकडेवारीला भरून जाऊ नका. त्याचे GDPचे पर्सेंटेज वगैरे सगळं वाटोळं लागलेलं आहे आत्तापर्यंत. थोडं जो सामान्य वर्ग जो असतो, जो म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या मालकीचा चालवण्यासाठी ना तुम्ही निवडून दिलं या सगळ्या मंडळींना, आणि ह्या मंडळी चालवत नाही आहेत, कारण की तिथे तुम्ही चांगली शिकलेली डोकी दिलेली नाही आहेत. तर शिकली, सवरलेली, समजूतदार टाईपची लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे. पॉलिटिक्स आमचं काम नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल, म्हणून देश रॉंग हातामध्ये किंवा चुकीच्या पद्धतीने चालला आहे. देशाला खरोखर चांगल्या पद्धतीने चालवायचं झालं तर अजून पण देशाकडे खूप आहे. अजून थोडंसं एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या देशाच्या तुलनेत म्हणजे जी परिस्थिती एक 100 वर्ष मागे गेलो ना, तर जापान आज महासत्ता आहे ना सगळ्यामध्ये. जापान आपल्यापेक्षा छोटा देश, आपल्यापेक्षा डबल डेन्सिटी असलेलं पॉप्युलेशन, म्हणजे खूप जास्त पॉप्युलेशन असलेला देश, आणि आपल्या तुलनेत नगण्य रिसोर्सेस असलेला देश जर का डेव्हलप झाला आहे, त्याचं एक प्रमुख कारण आहे तिथल्या लोकांनी अवलंबलेली शिक्षणावरती त्यांनी भर दिला. ती त्यांचं धोरण होतं. आणि मग त्यांनी पहिला शिक्षित केलं लोकांना, आणि शिक्षित लोक त्यांच्या प्रशासनाचा आणि त्यांच्या पॉलिटिक्सचा भाग बनली, म्हणून तो देश महासत्ता आहे. तर आपण शिक्षणाकडेच कमी लक्ष देतो आहे, त्यामुळे शिक्षणावरती भर देणं गरजेचं आहे. आणि शिकलेल्या लोकांनी या ॲडमिनिस्ट्रेशनचा आणि या राजकीय गोष्टीचा भाग बनणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन नक्कीच देश चांगल्या पातळीवर पोहोचेल अशी मला तरी अपेक्षा आहे. तर नक्कीच ही जी अर्थसंकल्पना 2022 जाहीर झालेली होती, त्या संदर्भात CA निलेश पाटील यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं की शिक्षणाची अत्यंत महत्त्वाची गरज जी आहे ही आपल्या भारतामध्ये असायला हवी. शिक्षणाने समृद्ध झालो तरच आपण पुढे जाऊ शकतो, असं ठाम मत CA निलेश पाटील यांनी अर्थसंकल्प 2022 संदर्भात मांडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाजसाठी सह दिव्या पाटील, दिशा एंटरटेनमेंट 10 न्यूज करिता. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.